मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मूर्ख बोकड ही गोष्ट. एकदा एक कोल्हा विहिरीत पडला. त्याला बाहेर येता येईना. त्याने खूप उड्या मारल्या, पण काही उपयोग झाला नाही. काही वेळाने तिथे एक बोकड आला. त्याने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला आत कोल्हा दिसला. बोकड म्हणाला, "अरे कोल्होबा, तू विहिरीत काय करतोयस?" कोल्हा होता लबाड. तो म्हणाला, "बोकड दादा, मी पाणी पित आहे. या विहिरीचे पाणी किती गोड आहे." बोकड म्हणाला, "खरंच?" कोल्हा म्हणाला, "तू विहिरीत ये आणि पिऊन बघ." बोकडाला कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. त्याने लगेच विहिरीत उडी मारली. तो पोटभर पाणी प्यायला. बोकड म्हणाला, "कोल्हे बुवा, आता बाहेर कसं पडायचं?" कोल्हा म्हणाला, "बोकड दादा, मी तुझ्या पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो. मग तुलाही बाहेर काढतो." बोकड भोळा होता. तो म्हणाला, "ठीक आहे." कोल्हा बोकडाच्या पाठीवर चढला. उडी मारून विहिरीबाहेर पडला. मग म्हणाला, "मूर्ख बोकडा, मी तुझा आभारी आहे. तू आता खुशाल पाणी पीत बस." असे बोलून कोल्हा निघून गेला. बोकड बिचारा विहिरीतच अडकून पडला. त्याला मूर्खपणा चांगलाच भोवला. तात्पर्य: डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये.